पोलीस आयुक्तालयातील पनवेल तालुका हद्दीमध्ये दिनांक 11/4/2026 रोजी पोलीस पाटील यांच्याकडून चिंचवली नावाच्या गावात एक जळालेला मृतदेह पडलेला आहे किंवा आहे असं माहिती पोलीस स्टेशनला सर्वप्रथम प्राप्त झाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी पूर्ण घटनास्थळाची पाहणी केली, आजूबाजूला तपासणी केली। ते ठिकाण हे फॉरेस्ट एरिया मधलं असल्यामुळे आणि खूप रिमोट असल्यामुळे तिथे कोणीही साक्षीदार किंवा जवळपास कोणीही बघितलेलं नव्हतं। मृतदेह संपूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता। विशेष म्हणजे चेहऱ्याची कुठेही ओळख पटेल अशी परिस्थिती नव्हती। अशा परिस्थितीत सातत्याने तपास करून आणि अनेक साक्षीदार तपासून सीसीटीव्ही बघून शिवाय वरिष्ठांनी ज्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करून टेक्निकल अनालिसिस आणि मिसिंगचा तपास या आधारे पनवेल तालुका टीमने आणि एसीपी पनवेल यांनी त्याचं जे मॉनिटरिंग केलं त्याच्या आधाराने दिनांक 8/6/2026 रोजी या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे आणि यामध्ये आरोपी अटक झालेला आहे। याचं मेन रिझन काही होतं का यामागचं, म्हणजे आरोपीचा काही उद्देश होता? आरोपीचा उद्देश ती महिला म्हणजे पहिले सुरुवातीला जे आपल्याला मृतदेह सापडला त्याच्यानंतर तिचं वय, कपडे, दागिने याच्या आधारे म्हणजे मूळ आपण काय केलं की तिचे जे दागिने होते, कारण बाकी तर सर्व जळालं होतं, पण दागिन्यांचे त्यांनी एकदम फोटो काढून त्याची शोधपत्रिका पाठवली। इव्हन म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात पाठवली सीआयडीकडे। या पोलिसांनी जो तपास केला तो असा केला की या जे दागिने कोण स्त्रिया घालतात, कोण या प्रकारचे घालू शकतात, त्याच्या आधारे त्या महिलेचा शोध घेतला आणि मग एक आपण स्टेप बाय स्टेप जात होतो। त्यावेळी समजलं, म्हणजे तुम्ही एकदम मोटिव्हवर गेल्या, मी थोडं आधीच सांगते, तर त्यामध्ये मग समजलं की हे दागिने निष्पन्न केले की या कोण महिला घालू शकतात, कुठल्या प्रकारच्या, त्यानंतर तिचे कपडे, नंतर तिचा बॉडीवरून तिचा वयोगट जो डॉक्टरांनी पूर्ण आपल्याला माहिती दिली आणि वयोगटानंतर मग ती कोण आहे याच्यासाठी मिसिंगचा तपास केला गेला आणि मिसिंगच्या तपासामधून आपल्याला हा शोध लागलेला आहे। आरोपी किती आहेत? आरोपी एकच आहे आणि त्यांनी ती महिला त्याच्याकडे लग्न कर असा तगादा लावला होता। त्याला कंटाळून जाऊन त्यांनी तिला रॉडनी डोक्यात मारून तिची हत्या केली आणि जिथे हत्या केली तिथल्या ठिकाणापासून या रिमोट प्लेसवर तो घेऊन आला आणि तिला त्यांनी पेट्रोल टाकून, डिझेल टाकून जाळण्यात आलं।